A lot to discuss. मी आहे निरंजन भोयर. आज आपण वर्तुळ हे प्रकरण क्लिअर करणार आहोत. कुठलीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेसाठी वर्तुळ हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. एक एक प्रश्न जणू काही मोतीच आहे. तोच प्रश्न रिझल्ट मिळवून देऊ शकतो आणि तोच प्रश्न तुमचा रिझल्ट गमावू शकतो. तर पूर्ण लेक्चर बघा मित्रांनो, कारण या एका लेक्चरमध्ये मी वर्तुळबाबत टोटल तुम्हाला मी जे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं डिटेल ॲड केलेलं आहे. आता जास्त वेळ न घेता लेक्चरला सुरुवात करतो, पण त्यापूर्वी आपल्याकडं ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे 200 रुपयामध्ये, की सरळ सेवा भरतीसाठी अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, 4 विषयांसाठी आणि जी के त्यावर मोफत. कळालं का? तर असा तुम्हाला 200 रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही हा संपर्क नंबर दिला आहे तो बघा. आणि पेनड्राईव्ह कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. असे 2 कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर 8446361577 इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला सुरुवात करू आपण. स्टॉप करून सोडवा हा पहिला प्रश्न. ठीक आहे, स्टॉप करून तुम्ही सोडवला असेल. आता मी सांगतो. एका वर्तुळाचा परिघ जो आहे तो 88 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? आता इथं क्षेत्रफळही माहीत पाहिजेत वर्तुळाचं आणि परिघही माहीत पाहिजेत. मग क्षेत्रफळ काय आहे वर्तुळाचं, याचं सूत्र काय आहे? तर पाय आर वर्ग. काय सूत्र आहे? पाय आर वर्ग. मग हे पाय आर वर्ग माहीत करायचं असेल आपल्याला, म्हणजे तर आरची किंमत माहीत पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला क्षेत्रफळ वर्तुळाचं माहीत करायचं तर आर म्हणजे त्रिज्येची किंमत माहीत पाहिजेत. पाय जो असतो तो स्थिर आहे 3.14 किंवा 22/7. परंतु या आरची किंमत तुम्हाला म्हणजेच आर म्हणजे त्रिज्या असते ही, तर त्रिज्येची किंमत माहीत पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करणार की इथं आरची किंमत काढायची असेल तर हा परिघ दिलेला आहे याची मदत घेणार. मग परिघाचं सूत्र माहीत पाहिजे. तर परिघ म्हणजे काय असतं, तर 2πr म्हणजे परिघ असतो. हे परिघाचं सूत्र. कळालं का? मग इथं तर 88 दिला ना, तो 2πr म्हणजेच तो 88 दिलेला आहे मित्रांनो. तर इथं आपल्याला यावरून आर मिळतो. आता आर काढायचा असेल तर इकडं 88ला मग काय करायचं आहे, या 88ला या 2 मग खाली भागीला जाणार आणि पायाची किंमत किती असते? 22/7. पायाची किंमत 22/7 असेल. इकडं 7 इथं टाकली तर खाली भागीला आहे, तर 7 वर गुणीला जाईल. कुठं? 7 इथं गुणीला जाईल आणि 22 कुठं जातील? खाली जातील. कळालं का? लक्षात आलं का काय केलं की या पायाच्या जागी 22/7 आहे, तर 7 इथं खाली भागीला आहेत ते वर गेले आणि 22 वर आहेत तर ते खाली आले. म्हणजे आर आता इकडं फक्त राहिला, आर आता मिळेल. मग इथं जर कॅल्क्युलेट केला आपण, पेन चेंज घेतो, तर 11/8 88, तर 11×2 22. मग बे 1 बे, तर बे चूक 8. कळालं का? पुन्हा बे 1 बे, तर बे 2 4. तर 7×2 14. 14 काय मिळाली? आर मिळाली. आर म्हणजे तुम्हाला काय मिळालं की त्रिज्या ही 14 आर मिळाली. तर या सूत्रामध्ये किंमत ठेवा मग त्या आरची. तर पायाची किंमत किती असते? 22/7. 22/7 पाया असतो हा. पायाची किंमत या टाकली मी. ठीक आहे. मग आर, तर इथं आर 14 आहे, तर 14×14 म्हणजे त्याचा वर्ग केला मी. कळालं? मग 7×1 7, तर 7×2 14. कळालं का काय केलं ते? इथं 7×1 7, तर 7×2 14. मग 22×2 44. 22×2 44 या ठिकाणी मी लिहितो आता. 22×2 44 आणि आता 14 गुणा मग त्याला. तर 14 चूक 14 गुणिले 44 करायचं ना. आता 14 चूक 56 इथं उत्तर लिहितो. 14 चूक इथं 14 आणि 44चा गुणाकार करून इथं लिहितो आता. तर 14 चूक 56 6 4 5. 14 चूक 56 आणि 5 61, तर 616 चौरस सेमी. 616 पर्याय क्रमांक राहील तुम्हाला क. सिंपल आहे. कळालं का? इथं काय हार्ड आहे का नाही आहे? मग नेक्स्ट पुढचं की एका वर्तुळाचा परिघ हा दिला तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? सिंपल आहे, सांगतो बघा. की परिघ तुम्हाला माहीत आहे 2πr. 2πr बराबर परिघ असतो. आताच मी बोललो. तर मग इथं 22, इथं 7 वरी न्या, 22 भागीला नाही. 132 जे आहे याला 7 वर जातील पायामधले आणि 22 खाली येतील. ठीक आहे. हे 2 गुणाकारातले इथं भागाकारात जातील. कळालं का काय केलं ते? 132 गुणिला 7 भागीला 22. लॉजिक कळते का काय ते?
नंतर मग इथं आता 11 भाग द्या म्हणजे आर मिळेल. इकडं राहील फक्त आर, मग 2πr मधला इथं 2πr. तर आर इथं पकडून ठेवला. पायाची किंमत 22/7. 7 भागाकारातले वर नेले गुणाकारात, 22 वर होते ते खाली आणले. 2 गुणाकारात आहे तिथं आर सोबत, तर ते भागीला नेले. कळालं? या 132च्या या बाजूला. मग इथं राहिले फक्त आर. ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेट करा याला. कॅल्क्युलेट कसं करणार? 11 दोन्ही 22, 11 एका 11, उरले किती? 2. मग 11 दोन्ही 22. मग आता बे बे 4 होणार. तर 4 एक 4, 4 त्रिक 12, मग 7 त्रिक 21. 21 काय आली? आर बराबर 21 म्हणजे त्रिज्या मिळाली. त्रिज्या जर 21 मिळाली असेल तर मग आता तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहीत आहे की पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. मग पायाची किंमत किती आहे? 22/7 ठेवा. गुणिला आरची किंमत किती आहे? 21 आणि त्याचा वर्ग म्हणजे गुणिला 21. 21 करा असं. 7 एक 7, 7 त्रिक 21. मग किंवा आपण इथं काढून घेऊ आपण. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 बाकी आहे समजा. तर 22 त्रिक किती येणार? 66. 22 त्रिक 66 गुणिला 21 करायचे तुम्हाला. आता गुणिला 21 जर केलं तुम्ही तर 1386 उत्तर मिळून जाईल. किती? 1386. मग 1386 हा गुणाकार केला तर उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक कोणता राहील मग तुम्हाला? इथं अ पण पर्याय दिसतो पण तो सेमीमध्ये आहे. कळालं का? सेमीमध्ये आहे तो. तर पर्याय क्रमांक चौरस सेमी पाहिजे. चौरस सेमी, फक्त सेमी नाही, चौर लागला पाहिजे. चौरस, कारण औरस चौरस इथं चारही बाजूला क्षेत्रफळ ते असतं, म्हणून चौरस सेमी क पर्याय. कळालं? नेक्स्ट या की एका अर्धवर्तुळाची परिमिती 144 आहे. एका अर्धवर्तुळाची परिमिती 144 आहे, तर त्याची त्रिज्या किती असेल? सोडवा स्टॉप करून, महत्त्वाचं आहे खूप. तर वर्तुळाची अर्धपरिमिती काय असते माहिती आहे का? की आर गुणिला 36/7 असते. तर ही परिमिती तुम्हाला 144 दिलेली आहे इथं. कळालं का? तर आर मिळेल तुम्हाला याच्यावरून. ही बाजू इकडं अर्धपरिमिती लिहिली, ही पण बाजू अर्धपरिमिती. तर आर पकडून ठेवा म्हणजे इकडं 7 वर गुणिला जातील आणि 36 खाली भागीला येतील. या बाजूला फक्त त्रिज्या म्हणजे आर राहिली. आता हे 36 7 इकडे गेले. तर 12 त्रिक 36, 12 12 144, 3 एक 3, 3 चूक 12, 7 चूक 28. 28 त्रिज्या राहील. पर्याय क्रमांक ड करेक्ट आहे. नेक्स्ट पुढचा आहे तुम्हाला की 154 चौरस सेमी क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा व्यासा एवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? की त्याचं असं म्हणणं आहे की 154 चौरस सेमी क्षेत्रफळ आहे वर्तुळाचं. मग त्याचा जो व्यास येईल त्याच्या व्यासा एवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? अगोदर आपल्याला काय करावं लागेल? पाय आर वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. तर या बाजूला क्षेत्रफळ आहे, तर मग या बाजूला 154 क्षेत्रफळ देऊ आपण. इथं आर मिळेल. पायाची किंमत 22/7 असते ना, तर 7 इथं समजा खाली छेदाला असतात ते वर गेले, 22 खाली भागीला आले म्हणजे पाया इकडे गेला. आता आर वर्ग राहिला, तर आर वर्ग मिळून जाईल. आता आपण इथं काय करू? 11 दोन्ही 22, 11 एक 11, उरले 4, 11 4 44, बे एक बे, बे 7 14. म्हणजे आरचा वर्ग मिळाला. आरचा वर्ग किती मिळाला? 7 7 49, म्हणजे वर्गमूळ जर काढलं तर आर बराबर 7 मिळेल. कळालं का? आरचा वर्ग 49 आहे. 7 7 49, तर खाली आर घेतला तर मग इकडलंही वर्गमूळ काढलं 49चं तर 7 मिळेल. कळालं का? आर कोण आहे? त्रिज्या. मग त्रिज्या जर आर असेल तर व्यास काय असतो? व्यास त्याच्या त्रिज्येच्या कसा असतो? दुप्पट असतो. म्हणून दुप्पट व्यास होईल, तर मग याची 7 दोन्ही 14 व्यास होणार. कळालं का? मग या व्यासा एवढी या वर्तुळाचा आता या व्यासा एवढं काय घ्यायचं आपल्याला? बाजू घ्यायची कोणाची? चौरसाची. क्षेत्रफळ काढायचं. तर मग बाजूचा वर्ग म्हणजे काय असतं? चौरसाचं क्षेत्रफळ बराबर काय असतं? की बाजूचा वर्ग. बाजू त्याच्या व्यासा एवढी म्हणजे 14 एवढी राहील बाजू. तर 14चा वर्ग करा. 14चा वर्ग 196. पर्याय क्रमांक राहील तुम्हाला ब. कळालं का? नेक्स्ट आहे 5 नंबरचं की 616 चौरस सेमी क्षेत्रफळ असेल त्या वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे, तर बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता हे 616 क्षेत्रफळ आहे ना, तर इथं 616 क्षेत्रफळ लिहिले तुम्ही, तर मग या बाजूला सुद्धा पाय आर वर्ग क्षेत्रफळच लिहिलं. कळालं का? तर पायाची किंमत या बाजूला हलवा म्हणजे 7 भागाकारात असतात, तर वर 7 गेले खाली 22 आले.
म्हणजे या बाजूला पाया नाही आता, आता आर वर्ग राहिला. तर इथं कॅल्क्युलेट करा, सिम्पल आहे. 11 दोन्ही 22, 11 पाची 55, उरले 5 आणि 1 6, 11 सकी 66. पुन्हा बे एक बे बे 28 56. कळालं का? तर इथं 7 8 56 6, 7 8 56 6, हातचे आले 5, 7 दोन्ही 14 आणि 5 19, म्हणजे 196 आला आहे आरचा वर्ग. आरचा वर्ग आला. तर मला आर पाहिजे, म्हणजे तिथं आरचा वर्गाचं वर्गमूळ, तर मग याचंही वर्गमूळ काढावं लागेल. तर मग आर किती मिळाला? 14. 14 मिळाला. तर त्याच्या त्रिज्या एवढी बाजू घेऊन, म्हणजे त्रिज्या किती आहे? 14च आहे. तर आता या त्रिज्या एवढीच बाजू घ्यायची, म्हणजे 14च घ्यायची. आता व्यासा एवढी नाही, तर 14 एवढी बाजू घ्यायची आणि क्षेत्रफळ काढायचं. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला काय असतं? बाजूचा वर्ग असतो. तर मग या बाजूचाच वर्ग करा, म्हणजे 14चा वर्ग 196. हेच तुमचं काय राहील? उत्तर राहील इथं सुद्धा. कारण या त्रिज्या 14 आहे, 14 एवढी बाजू घ्या आणि त्याचा वर्ग करा, 196. नेक्स्ट 132 चौरस सेमी 132 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे 132 सेमी परिघ आहे, 132 सेमी परिघ आहे. वर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? व्यासावर म्हणजे 132 सेमी परिघ आहे त्या वर्तुळाचा, त्याचा व्यास घ्या. तर 2 पाय आर, 2 पाय आर म्हणजे काय असतो? परिघ असतो. कळालं का? इथून आर मिळेल आणि आरवरून आपण व्यास काढू शकतो. तर ठीक आहे, 132 हे सोडवा, फक्त सिंपल आहे. परिघ लिहिला इकडे परिघ लिहिला. तर मग 2 हे 2 जे आहेत भागाकारात जातील. इथले 7 पायाचे, हे 2 कटल्या 7 पायाचे जे आहेत ते वर जातील आणि 22 जे आहेत ते खाली येतील वरचे, म्हणजे पाया कटला. राहिला आर, आर मिळेल आता. 11 दोन्ही 22, 11 1 11, उरले 2, 11 दोन्ही 22, 4 बे 4, 4 1 4, 4 त्रिक 12, म्हणजे 7 त्रिक 21. आर मिळाली तुम्हाला 21. मग आर 21 असेल तर त्रिजेच्या दुप्पट कोण असतो? त्रिजेच्या दुप्पट असतो व्यास. म्हणजेच व्यास किती होणार मग तुम्हाला? तर तो डी असतो समजा डायमीटर. तर किती येणार? तो 21 दोन्ही 42. कळालं का? तर व्यासावर काढलेल्या, म्हणजेच वर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर हे वर्तुळ आहे आणि या व्यासावर आपल्याला काय काढायचं आहे? चौरस. तर हे व्यास समजा एवढा आहे, तर याच्यावरच काढायचा, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा राहील तो. कळालं का? व्यास तर मग 42 आहे. याचा अर्थ 42चा वर्ग केला की क्षेत्रफळ मिळतं चौरसाचं. मग 42चा वर्ग कसा करणार? तर 42चा वर्ग करण्याचं तुम्हाला सांगतो मी काय आहे त्या, की 2चा वर्ग घ्या, 4 लिहिला. मग हा दोघाचा गुणाकार करा, बेचूक 8, 8 दोन्ही 1606 आल्या, हातचे आले 1. पुन्हा 4चा वर्ग करा, 4चा वर्ग 16 आणि 1 17. 17 64 हे त्याचं काय राहील? उत्तर राहील. 17 64 चौरस सेमी ड पर्याय. नेक्स्ट, एका अर्धवर्तुळाकृती चकतीची 72 सेमी एका अर्धवर्तुळाकृती चकतीची परिमिती 72 सेमी असेल तर तिचं क्षेत्रफळ किती? आता अर्धवर्तुळाकृती म्हणजे काय? की समजा एवढ्या अर्ध्या भागाचं क्षेत्रफळ. कळालं का? तर पाय आर वर्गचं जे आहे, पाय आर वर्ग त्याला निम्मे करा. कळालं का? वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे त्याला निम्मे करा ना. म्हणजे मी जर बोललो तुम्हाला पाय आर वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, तर त्याला निम्मे करा, 1/2 करा, म्हणजे काय मिळेल? अर्ध वर्तुळाचं मिळेल तुम्हाला चकतीचं क्षेत्रफळ. मग ते 72 सेमी दिलेलं आहे इकडं. किती दिलं आहे? 72. तर इथं तुम्हाला सिंपल आहे, चकतीची परिमिती दिलेली आहे. परिमिती तर अर्धपरिमिती काय असते? तर अर्धपरिमिती तुम्हाला माहीत असेल. अर्धपरिमिती काय आहे? की आर इथं घेतो असा, आर गुणिला 36/7, म्हणजे ही परिमिती असते. अर्धपरिमितीचं सूत्र हे आहे, 36/7. ठीक आहे. मग या बाजूला अर्धपरिमिती आहे ही, तर इथं सुद्धा मी अर्धपरिमिती दिलेली 72 लिहितो. हे सूत्र आहे त्याचं, 36/7 सूत्रातलेच आहे. तर यावरून आर मिळेल. आर बराबर मग येता इथं 72ला गुणिला जातील 7, भागीला येतील 36. 36 1 36, 36 दोन्ही 72, तर 7 दोन्ही 14 मिळाली आर. जर त्रिज्या आर मिळाली असेल तर तिचं मग आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. तर यावरून पूर्ण वर्तुळाचं काढू आपण, पूर्ण वर्तुळाचं.
तर पाय आर वर्ग सूत्र असतं. मग पाय आर वर्ग जर बोललो क्षेत्रफळ टोटल पाय आर वर्ग आणि त्याला मग नंतर 1/2 करायचं. कळालं का? कारण निम्मे करायचं त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या निम्मे. तर इथं आपण काय करणार की 14 गुणिला 14 आणि पायाची किंमत 22/7 आणि त्याला मग नंतर 1/2 म्हणजे निम्मे करणार. म्हणजे अर्धवर्तुळाचं तर मिळेल हे निम्मे केलं तर. ठीक आहे. तर 7 1 7, 7 दोन्ही 14, 22 दोन्ही 44. मग 44 गुणिला हे राहतील 14. तर इथं करून घेतो मी. 14 चूक 56, 6 हात चाले 5, 14 चूक 56 आणि 5 61, 616. पुन्हा त्याला 616ला निम्मे करायचे. काय करायचे? निम्मे. तर बे 1 बे, बे त्रिक 6, बे 0 0, बे 8 16, 308 राहील. ब पर्याय 308 राहील. निम्मे करायचे त्याला. लक्षात आलं का? नेक्स्ट पुढचं आहे तुम्हाला 8 नंबरचं की 88 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाच्या व्यासा एवढी बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? स्टॉप करून सोडवा. की 88 सेमी परिघ आहे. तर परिघाचं सूत्र काय? 2 पाय आर बराबर 88. हा परिघ इकडं तर इकडंही हा परिघच. तर वर्तुळाच्या व्यासा एवढी बाजू घ्यायची. तर काढलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती राहील? काय करणार इथं की 88ला 1 मिनटं 88ला काय करणार तुम्ही? इकडले 2 जे आहेत ते भागीला टाका. 22/7 मधले 7 वर घ्या, 22 खाली घ्या. कळालं? आणि हे पाया पण इकडे गेला, 2 पण गेले म्हणजे राहिला आर. तर 11 दोन्ही 22, 11 8 88, बे बे 4, 4 1 4, 4 दोन्ही 8. तर बे 7 14. 14 काय आली तुमची? आर. आर जर 14 आली असेल, आर म्हणजेच काय तर तुमचा त्रिज्या. तर त्या एवढी बाजू घेऊन मग क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. कशा एवढी? वर्तुळाच्या व्यासा एवढी. तर व्यास मग याचा 14 त्रिज्या, तर व्यास किती असतो? दुप्पट असतो म्हणजे डी डायमीटर. तर व्यास जो आहे तो काय असणार मग आता? दुप्पट याच्या 14 त्रिज्या 28. तर 28चा बाजू घेऊन काढलेल्या चौरसाचा म्हणजे 28चा वर्ग केला. कारण बाजू ही झाली चौरसाची. आता तर चौरसाच्या बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ असतं त्याचं. तर 8 8 64 4 वर्ग करतो मी याचा 28चा. 64 4 हातचे आले 6. मग बे 8 16, 16 दोन्ही 32 आणि 6 38, 8 हातचे आले पुन्हा 3, 3 हातचे आहेत आता. आणि 2चा वर्ग 4 आणि 3 7, 784 राहील 28चा वर्ग. तुम्हाला पर्याय ब. कळालं? नेक्स्ट 9. एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे. तर त्याचे 8.8 किमी अंतरामध्ये किती फेरी होतील? याचा अर्थ काय माहिती आहे का? की समजा हे चाक आहे असं. तर चाकाची लांबी किती राहील? याचे 2 तुकडे करा आणि एवढी लांबी घ्या म्हणजे एवढी राहील. तर हा पहिला चाकाचा राऊंड इथपर्यंत झाला. मग हा दुसरा चाकाची लांबी म्हणजे इतकं होईल परिघाची. तिसरा असे गट करायचे. कळालं का? म्हणजे याचा अर्थ 28 सेमी चाक आहे तर त्याचे 8.8 किमीमध्ये किती फेरी होतील? म्हणजे 8.8 किमी अंतरामध्ये असे तुकडे टाकायचे परिघाचे. म्हणून त्याचा आपल्याला काय करावं लागेल? परिघ अगोदर काढावं लागेल. त्रिज्या ही आहे ना, तर परिघ काढावं लागेल. तेव्हा मग त्याला आपल्याला परिघ असा कळेल ते. ठीक आहे, बघू आपण. तर परिघ काढण्यासाठी तुम्ही काय करणार की बाबा हा त्रिज्या आहे. तर इथं तुम्हाला सूत्र काय परिघाचं? 2 पाय आर. 2 पाय आर हे सूत्र आहे परिघाचं वर्तुळाच्या. कळालं का? मग यावरून परिघ मिळणार. तर इथं 2 गुणिला 22/7 हे पायाची किंमत टाकली मी. 22/7 जिथं तुम्हाला सांगितलं 3.14 घ्या तिथंच 3.14 घ्यायचे असते, नसता 22/7 घ्यायचे असत्या. 22/7 मग गुणिला काय राहणार इथं? हे 28 त्रिज्या ही आरची किंमत टाकली मी. सूत्रामध्ये किमती ठेवल्या. आता परिघ मिळेल. मग 7 1 7, 7 चूक 28, 22 चूक 88 गुणिला जर 2 केलं तर 8 2 16 6 हातचा 1, 8 2 16 6 176. 176 तुमचं काय आला? परिघ. तर या अंतरामध्ये या 8.8 अंतरामध्ये 176 76 नुसार किती गट बसतील? पण हे मात्र सेमीमध्ये आहे आणि हे मात्र किमीमध्ये आहे. एकक समान पाहिजेत. तर 8.8 आहे. तर याला किलोमीटरला मला जर सेमीमध्ये घालायचं असेल सेमीमध्ये तर तुम्हाला याच्यावर इथं 1 2 3 4 शून्य द्यावं लागतील आणि हे 0.1 म्हणजे 5 स्थळ इकडं सरकावं लागतं. कळालं का? हे महत्त्वाचं आहे.
तर आपण काय केलं, 1 2 3 4 5 शून्य दिले, परंतु एक शून्य हा पॉईंटमध्ये कटत असतो या. ठीक आहे, पहिला एक पॉईंट होता, तर याला 176 भागा मग. तर ठीक आहे, आता तुम्हाला हे जर पॉईंट द्यायचं काढायचं कळत नसेल तर याला एक असं तुम्हाला कन्सेप्ट आहे की किलो, हेको, डेको, त्यानंतर डेसी, सेंटी आणि मिली असं असतं का नाही, इथं ग्रॅम. तर या किलोमधून जर समजा या सेमीमध्ये जायचं असेल तर मध्ये ग्रॅम, मीटर, लिटर असतात. तर इथं किलोमधून सेमीमध्ये जाण्यासाठी 1 2 3 4 आणि 5 शून्य बसतात, पण या पॉईंटचा एक शून्य कटला, तो कळालं का. मग या पद्धतीनं आता 176 नुसार म्हणजे एकदा फिरलं ते चाक पूर्ण की एक गट झाला, दोनदा फिरलं की दुसरा गट 176चा, 176 76 176 नुसार असे वाटे त्या पूर्ण 8.8 किलोमीटरमध्ये किती पडतील. तर हे वरचा सेमीमध्ये लिहिलं आता भागा याला. तर याचं उत्तर मित्रांनो बघा, लक्ष द्या, 5 भाग देतो मी आता इथं. 5 नाही जात भाग इथं, 1 आणि 7 8 आणि 6 2 देतो. बे 8 16 उरला किती 1, पुन्हा बे इथं बे 8 16 किंवा 11 11 भाग जातो ना, 11 भाग देऊ आपण, 11 भाग देऊ. 11 1 11 उरले किती 6, 11 6 66, मग 11 8 88, 11 8 88, पुन्हा आता हे शून्य शून्य राहिल्या. तर इथं 8 1 8, 8 2 16, मग एकवर हे एवढे शून्य आहेत, तर बे 1 बे, बे 5 10 आणि 5वर हे 3 शून्य द्या, म्हणजेच 5000. 5000 फेरे होतील. पर्याय क्रमांक ब. कळालं का. नेक्स्ट, तर एका चाकाचा व्यास 42 सेमी आहे, तर 3.3 किमीमध्ये किती त्याचे फेरे होतील. सिंपल आहे, व्यास एवढा आहे, तर व्यास तुम्हाला स्पष्ट दिला आहे, यावरून परीघ काढा. परीघ काढण्याचं सूत्र काय आहे, व्यासाच्या निम्मे त्रिज्या असते, म्हणजे निम्मे त्रिज्या 21 राहील त्रिज्या, तर 2πr बराबर काय असतं, हे परीघ असतो. हे बघा लक्ष द्या, 2πr बराबर काय आहे, परीघ. तर परीघ आहे, तर त्रिज्या तुम्हाला इथं 42ची 21 होईल. मग इथं किंमत ठेवा तुम्ही याच्यामध्ये, तर 2 22/7 पायाची किंमत आणि गुणीला त्रिज्या किती आहे 21, तर काय मिळेल तुम्हाला, परीघ मिळेल. मग 7 1 7, 7 त्रिक 21, तर 22 त्रिक 66, 66च्या दुप्पट करा, किती होणार 132. तर परीघ तुमचा जो आला तो किती आला, मग आता इथं 132. 132 परीघ असेल तर 3.3 किमीमध्ये, म्हणजे किलोमीटरला जर सेमीमध्ये रूपांतर केलं, हे सेमीमध्ये आहे, हे सेमीमध्ये आहे, तर हे पण वरचं सेमीमध्ये रूपांतर करा. तर इथं एक स्थळ काढण्यासाठी एक शून्य गेला, मग आता 4 शून्य द्यावं लागतील तुम्हाला. कळालं का. ठीक आहे, तर हे होईल तुम्हाला सेमीमध्ये. आता 132, मग आता कॅल्क्युलेट करा, 132 नुसार याच्या अंतरामध्ये किती वाटे होतील. एक 132चा गट, दुसरा 132चा, तिसरा 132चा, अशा अंतरामध्ये त्या किती वाटे होतील. तर 11 1 11 उरले किती 2, 11 2 22, 1 मिनटं 33 आहे, ते 33वर 1 2 3 4 शून्य राहतील. हां, तर 11 1 11 11 2 22, 11 त्रिक 33. ठीक आहे, 11 त्रिक 33 शून्य हे काय माहीत. आता पुन्हा 3 1 3, 3 चूक 12. ठीक आहे, 4 1 4 आणि 4 25 100. आता वरचे 2 शून्य बाकी आहेत, म्हणजे 2500, तर 2500 उत्तर राहील याचं, अपर्याय. कळालं का. नेक्स्ट, 11 नंबरचं. 11 नंबरचं काय आहे की एका चाकाची त्रिज्या 14 सेमी आहे, त्रिज्या आहे 14 सेमी, तर त्याचे 1.1 मध्ये किती फेरे होतील. आता त्रिज्या 14 सेमी आहे, म्हणजेच याचा अर्थ ती वर्तुळच आहे, चाक म्हणजे काय, वर्तुळ आहे. तर 2πr याचा परीघ काढा अगोदर, मग परीघ काढला तर त्याची टोटल लांबी याच्यामध्ये आपल्याला तुकडे करता येतील. तर ते परीघ काढण्यासाठी तुम्हाला 2 सूत्रात लिहिलेले 22/7 हे तुमचे पायाची किंमत टाकली, त्रिज्या 14 दिलेली आहे. मग 7 1 7, 7 2 14, 22 2 44 2 88 काय राहील परीघ. हा परीघ मिळाला. मग या 88 नुसार या एवढ्या अंतरामध्ये किती वाटे होतील. तर सिंपल आहे ना, 1.1 आहे, तर इथं 1.1 किमीचं सेमीमध्ये अंतर करण्यासाठी काय करणार, 5 शून्य द्यायचे असतात, 2 3 4 5, तर 1 शून्य पॉईंटमध्ये कटला, या राहिले 4 द्या याच्यावर, म्हणजे 11वर आता 4 शून्य द्यायचे, 1 2 3 4, आणि त्याला 88 भागायचं. 88 परीघ आहे ना, तर 11 1 11 11 8 88. ठीक आहे,
मग 4 दोन्ही 8, मग 4 25 100. ठीक आहे. बे एक बे बे एक बे दोन एक बे दोन्ही 4 उरला 1. पुन्हा बे पंच 10 वरचा 1 0 1250 ब पर्याय फेरी होतील. कळालं का? नेक्स्ट, दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर एकास 2 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती राहील? तर त्रिज्या जी असते वर्तुळाची इथून एवढी समजा, आणि दुसरं समजा मोठं आहे वर्तुळ थोडं दुसरं, तर त्याची दुप्पट समजा एवढी. तर त्रिज्या समजा याची 1 आहे आणि याची 2 आहे, तर याच्या वर्गाच्या पट्टीत त्याचं क्षेत्रफळ असतं. म्हणजे 1चा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4 या पट्टीत राहील. हे पर्याय राहील ड. नेक्स्ट, की दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 4 आहे, तर त्यांच्या त्रिज्याचं गुणोत्तर काढायचं. तर काय राहील माहीत आहे का? की याच्या वर्गमूळाच्या पट्टीत असतं. मग आता त्रिज्याचं उलटं, तर 2 राहील. पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट, एका वर्तुळाची त्रिज्या 10% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? सिंपल आहे, समजून घ्या. की समजा इथं 10% वाढल्यास इथं काय करायचं, की ती त्रिज्या समजा मी मानतो त्रिज्या जी आहे ती समजा सुरुवातीला 10 होती. तर 10 त्रिज्या आहे, तर 10 त्रिज्येच्या वर्तुळामध्ये 10 गुणिले केलं 10 किती येणार? 100 समजा गृहीत म्हणा. हे 100 ते पाया फिया इथं टाळायचा. ते का टाळायचा ते पण स्पष्टीकरण सांगतो. तर मग आता 10वरून ही त्रिज्या 10 आहे, तर इथं 10% वाढ करा. 10% एखाद्या संख्येचे 10, कन्सेप्ट लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचे 10% काढायचे तर 1 स्थळ सरका. म्हणजे या 10मध्ये मी असं 1 स्थळ सरकलो तर 1 न वाढ होईल. म्हणजे नवीन त्रिज्या आता 10 अधिक 1 किती होणार? 11 होणार. ही नवीन त्रिज्या कशी झाली? 1 न 10% वाढ, म्हणजे इथं 1 स्थळ सरका, 1 न वाढले. गृहीत मानलेली आहे 10. तर मग 11चा वर्ग करा. 11 गुणिला 11 किती होणार? 121. कितीचा फरक पडला बघा बरं. या 100 मागं म्हणजे टक्के किती फरक पडला? 21%चा फरक हे उत्तर राहील. आता असं हे 100 10 10 आणि 11 11च का करू शकतो? क्षेत्रफळ बघा, की वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. मग सुरुवातीची त्रिज्या जर 10 घेतली तर 10 गुणिले 10चा वर्ग होईल. पाया इकडं मग नंतरचं समजा तुम्हाला 11 झाली 1 न वाढून 10%. तर 11 गुणिले 11 इथं पाय आर वर्ग इथं सूत्र होईल. कळालं का? इकडला पाया आणि इकडला पाया घेऊ नका ना, दोन्हीकडले दोघं कटतील. म्हणजे आर वर्ग घ्या फक्त. लॉजिक कळालं का? या पद्धतीनं. मग 10 असेल तर 10वरून 10% वाढवले तर 11 होईल. 11 11 121 होईल. 10 10 100 होईल. किती वाढ झाली 100 मागं? 21. आणि 10च का घ्यायचा असतो, की 100 मागं काढायचे असते, म्हणून 10 10 100 मागं 21 वाढ डायरेक्ट मिळून जाईल. नेक्स्ट, एका वर्तुळाची त्रिज्या 5% वाढल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? इथं वाढल्यास हे करेक्शन घ्या. नेक्स्ट बघा, की इथं समजा 10 त्रिज्या आहे सुरुवातीची. 10 त्रिज्या आहे, तर मग या 10वरून 5% वाढवायची. तर एक लक्षात ठेवा, 10% म्हणजे किती होईल? 10% म्हणजे 1. हे 10% म्हणजे 1 झालं ना. तर मग 5% करायचे 10च्या निम्मे. तर याला 1ला निम्मे करा, म्हणजे 0.5 वाढ होईल. कितीनं वाढ होईल? 0.5. म्हणजेच नवीन त्रिज्या किती होईल? नवीन त्रिज्या होणार तुम्हाला 10.5. कळालं का? मग या 10 त्रिज्येचं 10 गुणिला 10 केलं तर क्षेत्रफळ किती होणार? 100. पण या नवीन त्रिज्येचं 105चा वर्ग करा. 10.5 गुणिला 10.5 केलं, याचा वर्ग केला तर 105चा वर्ग करा सरळ सरळ. 5 5 25 25 5 हातच्या आले 2. आता 10 5 50 दोन्ही दुप्पट 100 आणि हातचे 2. 102 2 लिहिले, हातच्या आले 10. ठीक आहे, वर्ग करत आहे. 10चा वर्ग 100 आणि 10 किती येणार? 100 आणि 10 110. तर हे वर्ग आला. आता हे 1 स्थळ आणि 1 स्थळ 2 स्थळ सारखा, म्हणजे 110.25 आलं. तर इथं वाढ किती झाली? 10.25 वाढ झाली. म्हणजे पर्याय क्रमांक क. कळालं का? नेक्स्ट, की एका वर्तुळाची त्रिज्या वाढल्यास त्याचा परिघ 20% वाढेल, तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? की त्रिज्या जर वाढवली तर परिघ 20% वाढतो ना. तर लक्ष द्या काय त्यात. लास्ट उदाहरण आहे, की एका वर्तुळाची त्रिज्या वाढवल्यास, आता त्रिज्या वाढवल्यास त्याचा परिघ किती वाढतो? परिघ 20% वाढतो. सिंपल आहे, कसं लक्षात घ्या.
की त्रिज्या समजा या ठिकाणी 10 होती, मग त्याचा परीघ 20% वाढेल. एक मिनटं, काहीतरी करेक्शन आहे. तर बघा, त्रिज्येचं गुणोत्तर बराबर परीघाचं गुणोत्तर सेम असतात. त्रिज्या ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात परीघ, म्हणून याचा अर्थ परीघ जर 20% वाढला तर त्रिज्या पण 20% वाढत असत्या. तर यावरून काय करायचं आपल्याला, मग 10% जर त्रिज्या वाढली, 20% वाढली, इथं उदाहरणात दिलं नाही परंतु इथं समजून घ्या, परीघ ज्या प्रमाणात वाढतो त्याच प्रमाणात त्रिज्या वाढत असते. म्हणून 20% जर परीघ वाढला तर 20%च त्रिज्या पण वाढत असते. मग त्रिज्या जर तुमची 10 असेल, त्रिज्या 10 असेल, त्याचे 20%, तर सुरुवातीला 10% काढा म्हणजे 1, आणि 20% मग दुप्पट करा तर 2 वाढ होईल. हे बघा, ही 10 त्रिज्या आहे, त्रिज्येमध्ये 10% म्हणजे 1 सरका तर 1 होईल. मग 20% म्हणजे किती होणार, 1 आणि 1 10 दोन्ही 20, तर इथं 1 दोन्ही 2. कळालं का? म्हणजे 2 वाढ होईल तर नवीन त्रिज्या तुमची 12 होणार. 20% वाढ म्हणजे 12 झाली. कळालं का? तर 12चा वर्ग म्हणजे 144 होईल, परंतु 10 त्रिज्या असताना 10 10 100 होईल. कितीनं वाढ झाली? 44नं. हे ड पर्याय उत्तर राहील. कळालं का? 44% वाढ होईल. ठीक आहे. तर वर्तुळाच्या बाबतीत अशा प्रकारचे एवढे प्रश्न तुम्हाला विचारले जातात सरळ सेवांसाठी. आता शिक्षक भरती असेल किंवा इतर MPSC वगैरे असेल त्या ठिकाणी वर्तुळ कंस, वर्तुळ पाकळी, वर्तुळ खंड हे विचारले जातात. तर त्याबाबत मी वेगळं लेक्चर बनवेल. ठीक आहे. धन्यवाद.